घ्यायचा। मालेगावातील व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज काढल्याप्रकरणी तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यात गुन्हा दाखल असलेले अपूर्व हिरे, प्रशांत हिरे, अद्वै हिरे यांचा अटकपूर्व जामीन मालेगाव न्यायालयानं नामंजूर केला आहे। या प्रकरणी विलास दिगंबर पगार राहणार मालेगाव कॅम्प यांनी अपूर्व हिरे, प्रशांत हिरे, अद्वै हिरे व इतरांविरुद्ध कॅम्प पोलीस मध्ये तक्रार दाखल केली होती। तक्रारीत व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक टाळण्यासाठी हिरे पिता पुत्रांनी स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। त्यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे। हे पहा, महात्मा गांधी विद्या मंदिर ही एक नाशिक जिल्ह्यातली एक नावाजलेली संस्था आहे। त्यामार्फत नाशिक जिल्ह्यात अनेक शाळा चालवल्या जातात। विलास दिगंबर पगार या नावाच्या एका शिक्षकाने मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की त्याने व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकमधून 7 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्ज रकमेची तो वेळोवेळी परतफेड करत होता। तो व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकमध्ये त्याची चौकशी करण्यासाठी गेला असता त्याला ते सांगण्यात आलं की तुमचं दुसरंही एक 14 लाख रुपयाचं लोन अकाउंट आहे। त्यावेळेस त्याने पूर्ण कागदपत्राची पाहणी केली असता त्याच्या लक्षात आलं की 14 लाखाचं त्याने कुठलंही दुसरं लोन घेतलेलं नाहीये, पण त्याचं बोगस सह्या करून दुसरं लोन अकाउंट उघडण्यात आलं 14 लाखाचं आणि ती 14 लाख रुपयाची लोन अमाऊंट 2 लोकांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथून ती रक्कम संस्थेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथूनही या आरोपींनी ही रक्कम अपहार केला अशी फिर्याद दाखल केलेली होती। ती गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत हिरे, अपूर्व हिरे आणि अद्वै हिरे यांनी कोर्टात धाव घेतली आणि सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला होता। त्या अटकपूर्व जामीनला आम्ही विरोध केला आणि मी या विलास बच्छाव मार्फत कोर्टाला सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये हा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि याचा सखोल तपास करणे खूप आवश्यक आहे आणि हे लोक सर्व पॉलिटिकल बेसचे लोक आहे आणि अशा परिस्थितीत यांना अटकपूर्व जामीन तुम्ही मंजूर केला तर तपासावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम होईल आणि तपास थांबून जाईल। त्यामुळे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा। आता तर फक्त 24 लोक पुढे आलेले आहेत, परंतु अजून शिक्षक लोक पुढे येण्याची शक्यता आहे की ज्यांचे बोगस लोन अकाउंट काढण्यात आले त्यांच्या रक्कम दुसऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आली आणि ती रक्कम त्याच्यानंतर संस्थेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली आणि मग संस्थेच्या अकाउंटमधून यांनीही याचा अपहार केला आहे। आणि कोर्टाला मी हे सांगितलं की त्याच्यानंतर जे संस्थेला जे कॉलेजेसला जे ग्रँट मिळते शासनाकडून त्या ग्रँटमधून हे हप्ते भरत होते आणि जे बोगस लोन अकाउंट काढले गेले त्याच्यासाठी कुठल्याही मिळकतीचं तारण वगैरे घेतलं गेलेलं नाही। अशा प्रकारे हा फार मोठा अपहार आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे। कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून ग्राह्य धरून आज या तिघींनी आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केलेला। हे सेशन कोर्ट पाटील साहेब म्हणून सेशन जज त्यांच्या कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला त्याचा।